बरं ठीक आहे. सो मला सांगा, कालच्या सेशनमध्ये काहीतरी होमवर्कसाठी दिलं होतं मी, आठवतंय का? आपण काय कन्सिडर केली होती? स्ट्रिंग कन्सिडर केली होती. स्ट्रिंग वॉज लाईक दिस. जस्ट अ मिनिट हां. बरं, इनेबल होण्यासाठी त्याला थोडासा वेळ लागतोय. स्टार्ट होतं आहे आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते स्टार्ट होतं आहे. आणखी सॉफ्टवेअर इन द सेन्स ज्याच्यावर मला नोट्स लिहायचे आहेत ते. बरं, कोण कोण आज नवीन आहे मला बघू द्यात, आणि कोण कोण कालच्या सेशनमध्ये प्रेझेंट होतं. आरती मला नवीन दिसतीये. आदित्य भांड, या ओल्ड स्टुडंट. अरुण उदावंत ओल्ड स्टुडंट. साक्षीजी, ओके, आय वॉज ट्राईंग टू स्पीक. हां, सो आय कॅन सी आरती न्यू स्टुडंट, देन आदित्य भांड ओल्ड स्टुडंट, अरुण उदावंत ओल्ड स्टुडंट, साक्षीजी ओल्ड, कृष्णा गिरी ओल्ड, मसिरा शेख, प्रसाद काय, रोहिणी दांगट, सई बागडे, सागर खोसे, साक्षी दरेकर, साक्षी साबळे, शीतल चोर, श्रुतिका दरेकर, सिद्धी लबडे, ओके ओके, स्वप्नील पोटे, तनिष्का पवार आणि काकासाहेब कराड. बरं ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी सर्वांची माफी मागतो की आज सेशन वेळेवर सुरू नाही होऊ शकलं. द रिझन वॉज आय वॉज बिझी इन काउन्सलिंग. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये मी बिझी होतो, त्याच्यामुळे नाही सेशन वेळेवर सुरू होऊ शकलं. बरं, आता बाबा याला काय झालं आहे, आपलं जे सॉफ्टवेअर आहे, बरं तोपर्यंत ती अडचण नको आपल्याला. मी व्हाईट बोर्ड सुरू करतो. सो व्हाईट बोर्ड ट्युटोरियल्स पॉईंट, ओके. सो यू कॅन सी द स्क्रीन. मला ॲक्नॉलेजमेंट पाठवा फक्त. स्क्रीन दिसते का सर्वांना? यू कॅन सेंड मी द थांब. हां या, ओके, ॲक्नॉलेजमेंट आली आहे सर्वांची. थँक्यू फॉर दिस. बरं, आता आपण काल सुरू केलं होतं की टेन्शन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, त्याचा कन्सेप्ट आपण सुरू केला होता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा. आणि काय होता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा कन्सेप्ट? तर परत एकदा इथं दाखवतो. हे बघा, एखादी ऑब्जेक्ट आहे, तिचं मोशन आपण असं कन्सिडर केलं होतं. सेंटरला असं स्ट्रिंग आहे कनेक्टेड, आणि इथं ती ऑब्जेक्ट आहे. बघा, ही ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टचं जे मास आहे ते आपण लिहिलं यम. ठीक आहे. व्ही व्हॅलॉसिटीने ती ऑब्जेक्ट फिरती आहे. तो व्ही व्हॅलॉसिटीने फिरल्यानंतर इथं जो इथून आपल्याला जे कन्सिडर करायचं आहे ती लेंथ आहे. लेंथ इज इक्वल्स टू, तुम्ही त्याला आर कन्सिडर केलं आहे. ठीक आहे. सो लेंथ आणि आर, दॅट इज रेडियस वेक्टर पण आपण कन्सिडर केलं होतं. आणि ही ऑब्जेक्ट ह्या पोझिशनला ज्यावेळेस असते याला ई पोझिशन म्हटलं होतं. इथे खाली जर आली तर याला बी पोझिशन म्हणायचं. याला बॉटम पण म्हणूयात आपण. सो बॉटमला ह्या ऑब्जेक्टचं जे मोशन घडतंय, आता हा फिक्स्ड एंड असल्यामुळे ह्या ऑब्जेक्टचं जे मोशन घडतंय हे अंडर ग्रॅव्हिटी घडतंय, असं आपण काल ट्रीट केलं होतं. हे मी तुम्हाला सिग्निफिकन्स सांगितलं होतं. आणि एच्या ठिकाणी त्याची जी व्हॅलॉसिटी आहे, आता बघा, एखादी ऑब्जेक्ट टॉपवरनं अशी चढाकडनं उताराकडे जर खाली घरंगळत आली तर तिचं स्पीड काय होत जाईल? वाढत जाईल ऑब्वियसली. आणि बॉटमला ह्या पॉईंटला, ह्या पोझिशनला त्याचा स्पीड मॅक्सिमम असेल. सो मग मी इथं तुम्हाला सांगितलं होतं, बच्चा पार्टी, जस्ट अ मिनिट. हां, मग मी इथं तुम्हाला सांगितलं होतं की याचा जो स्पीड असेल तो कॉन्स्टंट आहे. त्याचा स्पीड जी आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे ते मी सांगितलं होतं. एकच मिनिट, आय वुड लाईक टू करेक्ट दिस पॉईंट्स. हां, तर ॲट द टॉप मी तुम्हाला सांगितलं की त्याच्याकडे असणारा जो स्पीड आहे त्याची व्हॅल्यू काढली होती आपण. आठवत आहे का तुम्हाला? त्या स्पीडची व्हॅल्यू व्ही ए इज इक्वल्स टू किती होता स्पीड? तर व्ही एची व्हॅल्यू आली होती रूट ऑफ आर जी. आणि त्याच ठिकाणी ॲट द बॉटम ती व्हॅल्यू किती आली होती रे बच्चा पार्टी? कुणी सांगेल का मला? ॲट द बॉटम, ओके, आय वुड लाईक टू टर्न ऑन युअर मायक्रोफोन्स. मला सांगा, ॲट द बॉटम त्याची व्हॅल्यू किती आली होती? रिॲक्शन सेंड केल्यात तुम्ही. यू आर अलाउड टू स्पीक, एनी वन ऑफ यू. 5 under Root root of 5 5 times RG. RG. यस, व्हेरी गुड. अंडर रूट 5 आर जी. मग आम्ही तुम्हाला काहीतरी होमवर्कसाठी पण दिलं होतं. काय सांगितलं होतं होमवर्कमध्ये गोष्टी? काय करायचं आपल्याला? ॲट द सेंटर, हॉरिझॉन्टल पोझिशनला, ह्या पोझिशनला, सपोज इथं ही जी पोझिशन आहे बघा, ही पोझिशन सी किंवा डी म्हणूया त्याला. तर ह्या पोझिशनला इथं जर ऑब्जेक्ट आली इथून इथपर्यंत, तिथं त्याचा स्पीड किती असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं. सो मी इथं लगेच पुढच्या पेजवर घेतो आता ॲडिशनमध्ये. तर व्ही ॲट द बॉटम इज इक्वल्स टू आला होता रूट 5 आर जी. त्याच्यासाठी आपण एक काहीतरी फंडा शिकलो. काय होता तो लॉ? कुणी सांगेल का मला? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ कोणसा एनर्जी था वो? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, Mechanical energy. यस, मेकॅनिकल एनर्जी. त्यालाच टोटल एनर्जी पण म्हणतात. तर कुठल्याही बॉडीकडे असणारी जी टोटल एनर्जी आहे ती टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल एनर्जी ॲट एनी पोझिशन इथं लिहितो.
ऑफ ए बॉडी इज ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट असं मी घेतलं होतं. सो दिस वॉज अ बेसिक फंडा विच आय हॅव स्टडीड विच वी हॅव स्टडीड यस्टरडे. आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं पोझिशन वेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल, सी आणि डीच्या पोझिशनला सांगा त्याची व्हॅल्यू किती असेल. तर मग आपण लगेच नवीन बोर्ड घेऊयात आणि त्या ठिकाणी हे बघा, आता मी परत एकदा डायग्राम काढतोय. मग आता ह्या पोझिशनला ऑब्जेक्ट जर ह्या टॉप पोझिशनपासनं एपासनं सपोज ह्या पोझिशनला लिहायला सी म्हटलं किंवा डीला असली, समोरासमोर जर असली, असं स्ट्रिंग आहे आपली, ही जी स्ट्रिंग आहे आता ही जर अशी हॉरिझॉन्टल पोझिशनला असेल तर त्यावेळेस त्याचा जो स्पीड असेल ऑब्जेक्टचा तो स्पीड काय असेल बाबा, असा त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे. सो मी इथं सेंटर मानतो याला आणि हा स्ट्रिंग आहे. स्ट्रिंगची ही जी रेडियस असेल इथून एवढं जे अंतर आहे ते ऑब्विसली लेंथ आहे. लेंथ इज इक्वल्स टू रेडियस मांडलं. मग सी पोझिशनला जी व्हॅल्यू असेल तीच डी पोझिशनला असणार आहे. ठीक आहे. आता बघा इथं टॉपला स्पीड मिनिमम आहे, मिनिमम टू मॅक्सिमम, बॉटमला येईपर्यंत तो मॅक्सिमम होणार आहे. ऑब्जेक्ट जर तिकडून इकडं अशी फिरत फिरत आली तर. आता अंडर ग्रॅव्हिटी चालू आहे, तिला कुठल्याही इंजिनने ड्राईव्ह करत नाही आहे, त्याला फक्त सेंटरपासून ऑब्जेक्टपर्यंत दोरा बांधलेला आहे आणि इट इज रोटेटिंग revolving along the circumference of the circle. So that's why this is treated as a circular motion. हे पण तुम्हाला काल एक्सप्लेन केलं. बरं, मग आता कन्सेप्टकडे येऊया. कन्सेप्ट काय सांगतो मग, या ऑब्जेक्टकडे जो टेन्शन आहे वेट एम जी आहे, तर ते कसं असेल, फोर्स ड्यू टू टेन्शन इज द ओनली फोर्स टुवर्ड द सेंटर ॲज वेट एम जी इज परपेंडिक्युलर. बघा आता आपण इथं ह्या ठिकाणी ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा जो फोर्स असेल तो कोण असेल, एम जी. एम जी कसा असेल रे, डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि ह्या ऑब्जेक्टची जी स्ट्रिंग आहे तिच्यामध्ये जे टेन्शन असेल ते लिहिलं T0. T0 कुठल्या पोझिशनला, सी पोझिशनला. ठीक आहे, कारण हॉरिझॉन्टल पोझिशन आहे. मग आता आपण मला सांगा, ऑब्जेक्टचं जर सर्क्युलर मोशन होत आहे तर ऑब्जेक्टला कुठला फोर्स मिळतोय रे, मग कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे. सो इथं लिहितो, इन ऑर्डर टू हॅव सर्क्युलर मोशन होण्यासाठी कुठला फोर्स गरजेचा असतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा असतो. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टेन्शन प्रेझेंट इन द स्ट्रिंग, प्रोव्हाइडेड बाय टेन्शन T0 प्रेझेंट इन स्ट्रिंग. ठीक आहे. सो इन स्ट्रिंग असं लिहिलं, मी लिहून टाकलं इथं. मग टेन्शन काय आपलं T0 ॲट पॉईंट काय आहे, सी आहे. ठीक आहे. बरं, टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो किंवा काय लिहायचं असतं ते आपण बघूयात. बरं, टेन्शन लिहिलं इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो आपला, तर आपण लिहितो त्याला mv²/r. सेंट्रिपिटल फोर्स हा हमेशा टुवर्ड द सेंटर डायरेक्टेड असतो सेंट्रिपिटल फोर्स, आणि टेन्शन पण इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंट्रल. ठीक आहे. सो टेन्शन आणि सेंट्रिपिटल फोर्स दोन्ही बॅलन्स झाले. मी इथे एक इक्वेशन लिहून टाकलं. बरं, आता टोटल एनर्जीचं इक्वेशन सांगा मला. टोटल एनर्जी आता कशाचं कन्वर्जन कशात होईल, मिड पोझिशन आहे. सो वाईल कमिंग डाऊन फ्रॉम मिड पॉईंट टू द लोअर मोस्ट पॉईंट द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती असेल. बघा इथून जर ऑब्जेक्ट खाली आली, हे बघा सी पॉईंटपासून जर खाली आले तर तिची डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, हाईट किती असेल सांगा बरं. हाईट किती असेल, हाईट ऑब्विसली किती असेल, आर असेल ना, कारण हे अंतर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल आहे. एम आय करेक्ट. या तर चीज क्लिअर का, मला सांगा बरं. नाही नसेल समजत तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो. उदावन, मसिरा, कृष्णागिरी, तनिष्का पवार, देन साक्षीजी, हे जर नसेल समजत तर सांगा मला, मी परत एक्सप्लेन करतो की ऑब्जेक्ट आता हॉरिझॉन्टल पोझिशनला आहे. हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये तिच्याकडे असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. आव्हाड, श्रुतिका दरेकर, त्यानंतर साक्षी, सांगा मला सर्वांनी. तर हे बघा परत एकदा इथं मेन्शन करवतोय मी. तर इथं जी स्क्रीन आहे, सॉरी जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर मी एक्सप्लेन करतोय. याच्यावर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतोय तो डाऊनवर्ड आहे. टेन्शन जे आहे टुवर्ड द सेंटर आहे. टेन्शन विल प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. पण मी जे विचारतोय ते सांगा, ऑब्जेक्ट टॉपकडनं, परत एकदा मी सांगतो इथं हे बघा, ज्यावेळेस आता इथं सिम्पल दाखवतो डायग्राम, ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट हाईट एचवरनं खाली ग्राउंड सरफेसला जाऊन हिट होते. सपोज दिस इज ए ग्राउंड सरफेस, आपल्या केसमध्ये नाही आहे, तर हाईट एचला आहे ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्टकडे ह्या पोझिशनला असेल कुठली एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, विच इज गिवन बाय द फॉर्म्युला mgh.
पण ज्यावेळेस ती ग्राउंडला खाली येऊन हिट होईल, पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होणार आहे तुमचं? कायनेटिक एनर्जीमध्ये होईल. मग आपण असं म्हणूयात की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू चेंज इन कायनेटिक एनर्जी टॉपला. आता सपोज ऑब्जेक्ट इथून रिलीज करायची, इथं त्याच्याकडे एनर्जी इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, सो कायनेटिक एनर्जी त्याची 0 आहे, पण खाली जाऊन कायनेटिक एनर्जी त्याची वाढली आहे असं म्हणूयात. मग आपल्या केसमध्ये बघा, आपली ऑब्जेक्ट इथे आहे, आता बच्चा पार्टी खूप सोपं प्रिन्सिपल आहे. ऑब्जेक्ट इथे आहे, ऑब्जेक्ट इथून अशी घरंगळत खाली येणार आहे सर्क्युलर आर्कने. मग ती ज्या पोझिशनला होती या पोझिशनला नाव दिलं सी, आणि ह्या पोझिशनला नाव दिलं तुम्ही बी, जी की बॉटम पोझिशन आहे. पण ऑब्जेक्टने बघा किती हाईट कव्हर केली, मग तर ही हाईट म्हणजेच कोण असतं? सेंटरपासून हा जर कन्सिडर केला तर तुम्ही हा रेडियस झाला. सो एच इज इक्वल्स टू क्या हुआ मेरे लिए? आर आया ना. सो आई कैन से दैट टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी मस्ट बी इक्वल टू टोटल एनर्जी ॲट बी, असं म्हणावं लागेल मला. मग जर तसं लिहायचं असेल तर याला पोटेन्शियल एनर्जीच्या टर्म्समध्ये लिहिलं, कायनेटिक एनर्जीच्या टर्म्समध्ये लिहिलं. कसं लिहिणार मग सांगा? सो मी असं लिहितो, हे बघा, टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी मस्ट बी इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी, असं लिहितो. बरं, आता इथं सगळीच्या सगळी कुठली एनर्जी असेल? बी पॉईंटला कायनेटिक एनर्जी असेल, आणि त्याच्याकडे असणारी जी पोटेन्शियल एनर्जी असेल ती 0 असेल. का बरं? कारण वरतून खाली आलाय ऑब्जेक्ट, आता ग्राउंडकडे आलाय. बघा, ज्यावेळेस ग्राउंडला हिट करतो, इकडे डाव्या बाजूला बघा डायग्राममध्ये, ग्राउंडला हिट करतो तर त्याची हाईट पण 0 झालेली असेल. हाईट 0 म्हणजे आता इथं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आणि पोटेन्शियल एनर्जी 0. ठीक आहे. सिमिलरली इथं पण टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी ॲट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट बी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट सी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट सी, असं मी लिहिलं. मग फॉर्म्युला सांगा मला पटकन. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काल सांगितला होता, बेसिक फॉर्म्युला. सही रोहिणी दांगट, सागर. यस, व्हेरी गुड. हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जीचा काय असतो? mgh. मग मला सांगा, बी पासनं बी चीच हाईट किती असेल? स्वतःपासनं स्वतःची हाईट काय असेल? 0. सो मग मी इथं लिहिलं mg इंटू हाईट ॲट बी, आणि इथं कायनेटिक एनर्जी लिहिलं हाफ एम व्ही बी स्क्वेअर, त्याची व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. मायक्रोफोन म्यूट करा. मसिरा काळे, विराज काळे, मायक्रोफोन म्यूट करायचा. अननेसेसरी मायक्रोफोन टर्न ऑन करायचा नाही. आणि खूपच बोलायची इच्छा असेल तर माझा पर्सनल नंबर देतो, पर्सनली बोला माझ्याशी. ठीक आहे. ओके. सो कमिंग बॅक, मी सांगतोय ते लक्ष देऊन ऐका. कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही बी स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी एम जी एच बी, आणि कायनेटिक एनर्जीसाठी पण तोच फॉर्म्युला वापरला, हाफ ऑफ मास ऑफ व्हेलॉसिटी ॲट सीचा स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट सी, परत एम जी हाईट ऑफ सी. मग सी पॉईंटची हाईट किती आहे रे? तर आर आहे, आणि बीची स्वतःपासूनची हाईट किती आहे? 0 आहे. सो मी तिथं डायरेक्ट 0 लिहून टाकेल. नेक्स्ट पेजवर आलो. मग मी आता नेक्स्ट पेजकडे घेतोय मी तुम्हाला. तर माझं इक्वेशन असं बनलं आहे, हाफ एम व्ही बी स्क्वेअर बॉटमचा स्क्वेअर प्लस हाईट 0 झाल्यामुळे मी 0 लिहून टाकला, हाफ ऑफ एम व्ही सी स्क्वेअर प्लस इथं झाला आहे एम जी एच, हाईट ऑफ सी किती घेतलं रे? आर घेऊन टाकलं. का बरं आर घेतलं? लॉजिक समजलं? हे बघा, बी पासनं सीची हाईट किती आहे? तुम्ही म्हणताल सर हाईट तर अशी मोजावी लागेल आपल्याला. बच्चा पार्टी, तुमचा डोंगर कसाही असू द्यात, वाकडा तिकडा, त्याची हाईट हमेशा समुद्र सपाटीपासूनच मोजतात. डायरेक्ट टेप टाकून मोजायची नाही, अल्टिट्यूड मेजर करतात. तुम्ही कसं त्याच्यावर चढताय, कसा उतार आहे, चढ आहे, काही घेणं देणं नाही. समुद्र सपाटीपासूनच तुमची हाईट मेजर होणार. तर इथं पण हाईट अशीच. आणि टोटल एनर्जी इज फंक्शन ऑफ हाईट. टोटल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ हाईट. कीप इन माइंड. ओके. सो नेक्स्ट पार्टकडे जातो मग. तर इथं हाईट जी घेतली बीची स्वतःपासून पर्यंतची हाईट 0, ती 0 घेऊन टाकली. हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस एम जी आर आया. बरं, मला आता काढायची व्हेलॉसिटी ॲट पॉईंट सी. मग ही टर्म इकडे घेऊन या. सो मी इथं लिहितो हाफ एम व्ही सी स्क्वेअर, एम जी आर डाव्या बाजूला घेऊन आलो, हाफ एम व्ही बी स्क्वेअर मायनस कोण? एम जी आर. बराबर का? मग आता मला सांगा, व्ही बीची व्हॅल्यू किती आहे रे बच्चा पार्टी आपली? मग अशी काढली ती, कालच काढली, फाइंड आउट केली, √5 RG. ती व्हॅल्यू इथं टाका. सो इक्वेशन बनेगा देयरफॉर हाफ ऑफ एम ऑफ √5 RG उसका क्या? स्क्वायर माइनस क्या? एम जी आर इज इक्वल्स टू कौन? हाफ एम वी सी स्क्वायर. आ गया वैल्यू. रूट और स्क्वायर
कैंसल हो गया, यहाँ पे बचा इक्वेशन हाफ m और यहाँ पे बचा 5rg माइनस mgr इज इक्वल्स टू हाफ m vc स्क्वेअर. आपल्याला vc काढायचा आहे. बरं 5/2 mrg इथं मायनस mrg mgr mrg बाहेर निघेल. मग इक्वेशन काय बनलं, इक्वेशन वुड बी लाईक दिस. बघा इकडे 5/2 मायनस 1 टाइम्स कोण mrg किंवा mgr इज इक्वल्स टू मागच्या स्क्रीनवर परत एकदा जातो 5/2 mgr मायनस mgr. सो इक्वेशन काय बनलंय 5/2 मायनस 1 mgr आणि इथं होता हाफ m vc स्क्वेअर. सो बच्चा पार्टी 5/2 माइनस 1 कितना बनेगा 3/2 mgr बराबर इज इक्वल्स टू 1/2 m vc स्क्वेयर. 1/2 दोनों तरफ का कैंसल, m दोनों तरफ का कैंसल, कौन बचा vc स्क्वेयर. वेलोसिटी एट c पॉइंट इज इक्वल्स टू 3rg. ठीक है, rg ली लगा है, gr ली लगा है यानी vc टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड, ये बन गया रूट ऑफ 3rg बराबर. बच्चा पार्टी लॉजिक समझ में आया क्या, बताओ मेरे को. सो म्हणजे टॉपला जर असेल आपली ऑब्जेक्ट तर वेलोसिटी किती, बॉटमला किती आणि मिडल पोझिशनला किती. सो आरती, आदित्य भान, ऐश्वर्या वाघ, अंजली यवले, अरुण धावन, साक्षी गिरवले, आडाव, त्यानंतर शेळके गिरी, कृष्णा यमगर, देन मसिरा शेख, प्रसाद काळे, प्रेम गाडेकर, रोहिणी दांगड, सई, सागर खोसे, साक्षी दरेकर, साक्षी कदम, साक्षी साबळे, शीतल चोर, श्रवण गुंजा, श्रुतिका दरेकर, सिद्धी लपडे, श्रावणी सुपेकर, सूर्यकांत आव्हाड, तनिष्का पवार, वर्षा घुले, विराज काळे. सर्वांना परत विचारतोय लॉजिक समजलं का. हे बघा समजून घ्या आता. तर मी एक पेज काढतो. जरी तुम्ही आज न्यू कमर असताल, फर्स्ट टाइम सेशन अटेंड करत असताल, परत एकदा तुम्हाला रूपरेषा देतो. रूपरेषा अशी की हे बघा आता एखादी ऑब्जेक्ट इथे असं समजा की ही ऑब्जेक्ट आहे ना याच्या सोबत चालली, सरफेस बरोबर चिकटून चालली बरं का, एकदम चिकटून. मग आतल्या बाजूने घ्या किंवा बाहेरच्या बाजूने घ्या, एकदम चिकटून पडणार नाही, ती खाली पडत नाही. नाही तर तुम्ही म्हणता सर खाली पडती का, नाही. तर असा आपल्याला हायपोथेटिकल अप्रोच कन्सिडर करायचा आहे. इथून तिला थोडासा धक्का दिला, इथं तिची इनिशियल स्पीड काय असेल रे, 0 असेल किंवा मिनिमम असेल. मिनिमम इथून धक्का दिला की तिचं स्पीड वाढत 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 येईल, बरोबर की नाही. आणि बॉटमला येईपर्यंत तुझ्याकडे मॅक्सिमम स्पीड असेल इथं ह्या बॉटमला. परत एकदा इथून परत थोडासा आणखी पुश द्या, ती परत वरती चढत 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 अशी जाईल इथपर्यंत. मग तिचं वरती जाईपर्यंत स्पीड काय झालेलं असेल, परत 0 झालेलं असेल. परत तिकडनं डाव्या बाजूने खाली येताना परत स्पीड वाढत वाढत झालेला असेल. मग इथं जो स्पीड आहे तो फिक्स नाही आहे, तो कसा आहे व्हॅरिएबल स्पीड आहे. लॉजिक समजतंय का. कांस्टेंट नहीं है स्पीड, स्पीड इज नॉट कांस्टेंट, कांस्टेंटला रॉन्ग करतो. स्पीड कैसा है, वेरिएबल है और इसी को बोलते हैं मोशन अंडर ग्रॅव्हिटी. मग तिला जो स्पीड मिळतोय तो कशामुळे मिळतोय तर ग्रॅव्हिटीमुळे मिळतोय. त्याची हाईट चेंज होतीये. आता हा जर बॉटम सरफेस आहे, या बॉटम सरफेसला आपण मानलं याची हाईट इथं 0 आहे, एच इज इक्वल्स टू 0. आणि इथून तुम्ही काहीतरी हाईटला गेले, मला सांगा सेंटरपासनं हे जे सर्क्युलर डिस्टन्स आहे तर सर्कम्फरन्सचं अंतर असेल r, त्या सेंटरपासनं खालपर्यंतचं अंतर असेल r. मग हाईट एच इज इक्वल्स टू किती आली रे 2r. म्हणजे जर तुम्ही एच्या ठिकाणी असताल, ए कडनं जर खाली बॉटमला आले तर तुम्ही किती डिस्टन्स पार करताय, हाईट किती पार करताय, चेंज इन हाईट किती होतीये 2r. पण मग तुम्ही सांगा इथं जर मॅक्सिमम स्पीड होता, इथं मिनिमम स्पीड होता, तर सेंटरला स्पीड कसा असेल, ह्या पॉईंटला सी पॉईंटला डी पॉईंटला स्पीड कसा असेल, इथला आणि इथला स्पीड सेम असेल बच्चा पार्टी. कारण इथं इंजिनने आपण फिरवत नाही त्याला, इट इज मूव्हिंग अंडर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. मग सी पॉईंटला आणि डी पॉईंटला त्याचा स्पीड तुम्हाला कसा मिळणार आहे, सेम मिळणार आहे. मग व्हेलॉसिटी ॲट सीचं इक्वेशन काय आलं बच्चा पार्टी, सांगा मला. रूट ऑफ 3 टाइम्स rg. व्हेलॉसिटी ॲट बी किती आलं होतं रे, सीला जेवढा स्पीड असेल तेवढा डीला सेम आहे, सेम पोझिशनला आहे, सेम हाईटला आहे फ्रॉम द सरफेस. मग मला सांगा सीला आलेला स्पीड आणि डीला आलेला स्पीड सेम आहे. व्ही सी व्हेलॉसिटी ॲट सी व्हेलॉसिटी ॲट डी इज इक्वल्स टू रूट ऑफ काय 3rg. दॅट्स इट. व्हेलॉसिटी ॲट ए किती आली होती, कुणाला आठवतीये का, सांगा बरं पटकन. वर्षा गुले, अंडर रूट rg, स्क्वेअर रूट ऑफ rg. आणि व्हेलॉसिटी ॲट बी किती आली होती, अंडर रूट 5rg. हा. तिघांमध्ये फरक आहे की नाही,
तिन्ही ठिकाणी फरक आला की नाही तुम्हाला? लॉजिक समजलं तुम्हाला? यस. सो मग आता तिन्ही गोष्टी मी एकाच ठिकाणी लिहितो. सो व्हेलॉसिटी ॲट द टॉप ती आली होती आपली रूट आर जी. व्हेलॉसिटी ॲट मिडल पोझिशन किंवा त्याला हॉरिझॉन्टल पोझिशन म्हटलं, ती किती आली? रूट ऑफ 3 rg. आणि व्हेलॉसिटी ॲट द बॉटम पोझिशन ती आली ऑब्जेक्टची रूट ऑफ 5 rg. दॅट्स इट. ठीक आहे. सो दिस इज व्हेलॉसिटी ॲट द मिडल पोझिशन, किंवा याला हॉरिझॉन्टल पोझिशन पण म्हणतोय आपण. हॉरिझॉन्टल ये कौन सा? टॉप मोस्ट पोजीशन, और ये आपका बॉटम पोजीशन ऑब्जेक्ट का. तो प्रत्येक ठिकाणी आपण त्याची व्हेलॉसिटी काढली आहे, त्याची कॅल्क्युलेशन काढलं आहे. बरं बच्चा पार्टी, कालचा जो पार्ट आहे तो परत एकदा इथं सांगतो. टेन्शन ॲट द टॉप अँड टेन्शन ॲट द बॉटम, त्या व्हॅल्यूज कशा काढायच्या, तर त्याच्यासाठी आणखी एक मी स्लाईड घेतो. ह्या तिन्ही गोष्टी आता लिहिल्यात. तुम्ही जर पाहताल तर रूट आर जी हा फॅक्टर सगळीकडे कॉमन आहे. आणि रूटमध्ये एक खासियत आहे बरं का. रूट आहे ना तुम्ही असे सेपरेट करू शकता. जर मल्टिप्लिकेशन असेल तर रूट 3 टाइम्स रूट ऑफ आर जी असं रिलेशन विचारतात. रूट 5 टाइम्स रूट ऑफ आर जी. अँड रूट आर जी म्हणजे हा कुणाचा स्पीड आहे? व्हेलॉसिटी ॲट द टॉप. मग व्हेलॉसिटी ॲट बॉटम ही रूट 5 टाइम्स व्हेलॉसिटी ॲट द टॉप आहे. हे बघा असं सांगायचं मला, रूट 5 टाइम्स व्हेलॉसिटी ॲट द टॉप. सो व्हेलॉसिटी ॲट द बॉटम. आता तुम्ही म्हणताल सर टॉपला व्हेलॉसिटी जास्त पाहिजे. नाही बाबा, व्हेलॉसिटी ॲट द टॉप कुठली ऑब्जेक्ट ज्यावेळेस वरतून आपण खाली रिलीज करतो, तुम्हीच बघा. तुम्ही जर एखादी ऑब्जेक्टला, आता तुम्ही असे उभे आहात, तुम्ही असे ऑब्जेक्टला पकडलंय आणि मग तुम्ही ऑब्जेक्टला रिलीज केला हाईटवरनं, तर ऑब्जेक्टचा इनिशियल स्पीड काय असतो? 0. म्हणजे इथं मिनिमम स्पीड असतो. मग इथं पण बघा टॉपला मिनिमम स्पीड मिळाला आहे. हॉरिझॉन्टलला थोडा, म्हणजे इथं समवेअर मिडलला आले तर इथं थोडा स्पीड वाढलेला असेल, आणि बॉटमला एकदम हिट झाले तर त्यावेळेस तुमचा एनर्जी काय असेल, व्हेलॉसिटी काय असेल, हायेस्ट पॉईंटला असेल. अशा प्रकारे आपण जातोय. ठीक आहे. बरं आता टेन्शनसाठी सांगतो. परत एकदा इथं डायग्राम काढतोय तुमच्या समोर. आता इथं जर ऑब्जेक्ट असेल, आता एक्झॅक्ट सर्कल आलेला नाही आहे बच्चा पार्टी, थोड्या भावना समजून घ्यायच्या. इथं साईज अँड शेप्स आहे, पण उगाच त्याच्यात वेळ घालण्यात अर्थ नाही आहे. बरं आता ज्यावेळेस टॉपला असेल तर मला सांगा, हे ऑब्जेक्टचं काहीतरी मास आहे. ऑब्जेक्टवर कुठला फोर्स ॲक्ट होतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ॲट द सेम टाईम ह्या पोझिशनला ऑब्जेक्टवर टेन्शन पण ॲक्ट होत असतं, कारण आपण ह्या ऑब्जेक्टला कशाने धरून ठेवलेलं आहे? स्ट्रिंगने किंवा रॉडने धरून ठेवलेलं आहे, असं आपण ट्रीट केलं आहे. ठीक आहे. सो स्ट्रिंग असं कन्सिडर केलं. मग टेन्शन इथल्या पॉईंटला, ऑब्जेक्ट जर इथं असेल तर इथं ऑब्जेक्टवर ऑब्वियसली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतोय. आणि टुवर्ड द सेंटर नसतो, पण जे एंड फिक्स्ड असतं ना, आता सेंटर जो आहे ना तो आपला फिक्स्ड एंड आहे. तर फिक्स्ड एंडकडे जे टेन्शन ॲक्ट होतं ना, म्हणजे सॉरी, टेन्शन जे ॲक्ट होतं ना स्ट्रिंगमधलं, इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द फिक्स्ड एंड. आता तुमच्या डोक्यावर घरी जर तुम्ही थांबले असताल तर तुमच्या घरी तुमच्या डोक्यावर असा पंखा कनेक्टेड असेल, किंवा तुम्ही रूमवर असाल, हॉस्टेलवर असताल, पंखा कनेक्टेड आहे, पंखा रॉडने कनेक्टेड असा, तर रॉडमध्ये निर्माण होत असतं टेन्शन. आणि रॉड कशाला कनेक्टेड आहे? सिलिंगला. मग ज्या एंडला तुमचा रॉड किंवा स्ट्रिंग कनेक्टेड असतं त्या बाजूला निर्माण होत असतं टेन्शन. सो त्याला T0 म्हणतात. तर इथं पण बघा, टेन्शन इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. इथं पण टेन्शन इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. का बरं? कारण सेंटर अपना कैसा है? फिक्स्ड एंड है भाई. तो सेंटर इज फिक्स्ड एंड, टेन्शन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. ह्या बॉटम पोझिशनला टेन्शन असं आहे, ह्या टॉप पोझिशनला टेन्शन आणि फोर्स असा आहे. मग तुम्हाला विचारतात की टेन्शन ॲट द बॉटम अँड टेन्शन ॲट द टॉप यांच्या व्हॅल्यूज काढा बाबा, यांच्यातला डिफरन्स काढा, असंही आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग आपण काय करूयात की टेन्शन ॲट बॉटम आपण फाइंड आउट करायचं. T0 बनतो मी, T0 ॲट बॉटम मायनस T0 ॲट टॉप, याची व्हॅल्यू किती असेल बाबा, असं मला फाइंड आउट करायचं आहे. मग ते करण्यासाठी मला काहीतरी इक्वेशन लिहावं लागेल. मग इक्वेशन कसं लिहिणार? तर टेन्शनचं इक्वेशन लिहितो, ह्या टेन्शनचं इक्वेशन लिहितो इन टर्म्स ऑफ mg, आणि मग आन्सर काढूयात आपण. ठीक आहे, चलेगा बच्चा पार्टी? आर यू गाईज इंटरेस्टेड इन ऑर्डर टू फाइंड आउट की सर दोघांचं टेन्शन? आणि MCQ मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे हा. सो MCQ मध्ये एव्हरी टाइम दे यूज टू आस्क दिस क्वेश्चन की दोनों के बीच का टेन्शन कितना है भाई. तो मग आता पहिल्या केसमध्ये आपण ज्यावेळेस टेन्शनसाठी घेतलं होतं, तर पहिल्या केस जर तुम्हाला आठवत असेल तर ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा फोर्स कुठला? ॲट टॉप पोझिशन. टॉप पोझिशन म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहिलं A,
ठीक आहे, ह्या पोझिशनला म्हणतो ए आणि बॉटम पोझिशनला म्हणतात बी. तर एच्या ठिकाणी मला सांगा सेंट्रिपिटल फोर्स कुणी प्रोव्हाइड केला? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे ऑब्जेक्टचं सर्क्युलर मोशन होत आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट प्लस टेन्शन T0 प्रेझेंट इन द स्ट्रिंग, त्या दोघांनी प्रोव्हाइड केला बाबा सर. मग इथं मी फॉर्म्युला लिहिला एम व्ही व्हेलॉसिटी ॲट ए पॉईंट त्याचा स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, आता हे आर दिसत नाही आहे बरं का मला इथं, एकच मिनिट, तुम्हाला पण स्क्रीनवर दिसत नसेल, थोडंसं मी वरती ड्रॉ करतो याला. एकच मिनट. हाँ, सेंट्रिपिटल फोर्स, तो सेंट्रिपिटल फोर्स का जो फॉर्मूला है वो क्या लिखा भाई अपन ने, एम वेलोसिटी एट पॉइंट ए स्क्वायर अपॉन आर इज इक्वल्स टू ग्रेविटेशनल फोर्स इज एम जी, T0 टेंशन इज लिखा T0 एट पॉइंट ए, कॉल इट एज इक्वेशन 1. ठीक आहे, 1 बोला इसको. बरं, आता टेन्शन ॲट पॉईंट बी सांगा मला, त्याचा फॉर्म्युला सांगा. हे बघा आपल्याकडे T0 ऑफ ए त्याची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू मी इथं टाकणार आहे. आता ह्या एम जीला तिकडे घ्या, नेक्स्ट पेजवर जातो वाटल्यास मी, थांबा. हां, हे बघा, वी हॅव एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी इज इक्वल्स टू टेन्शन ॲट पॉईंट ए असं घेतलं. आता तुम्ही म्हणताल हे कुठून घेतलं? हे बघा, हा एम जी पलीकडे पाठवून दिला का? मला फक्त T0 ॲट ए पाहिजे, कारण मला ही व्हॅल्यू काढायची, याच्यात मी टाकणार आहे त्याला. ओके, त्यानंतर टेन्शन ॲट बी पॉईंट आठवतंय का? आता कालचं इक्वेशन आठवतंय का तुम्हा लोकांना? बस. टेन्शन ॲट बी पॉईंट आठवतंय का? मला सांगा. उदावन, गिरवले, आडाव, शेळके, गिरी, मसिरा, मला सांगा आठवतंय का कालचे पॉईंट्स? तर मग मला सांगा, इक्वेशन सांगा. चला, थम्स अप करू नका, इक्वेशन सांगा. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. हां, मी असं लिहिलं होतं की एम T0 व्ही बी टेन्शन स्क्वेअर ॲट पॉईंट बी मायनस हा एम जी एम जी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर अपॉन स्क्वेअर आर. अपॉन आर. का बरं असं लिहिलं तर कुणी सांगेल? तर टेन्शन हे टुवर्ड द सेंटर डायरेक्टेड आहे, सेंट्रिपिटल फोर्स पण टुवर्ड द सेंटर डायरेक्टेड असेल. मग ह्या टेन्शनला कोण अपोज करतोय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एम जी अपोज करतोय. मग आपण ती गोष्ट इथं मेन्शन केली होती, म्हणून मी असं लिहिला T0 ॲट बी मायनस एम जी इज इक्वल्स टू एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर. ठीक है, सो देयर फोर टेंशन एट बी इज इक्वल्स टू, ये उधर चला गया, एम वी बी स्क्वेयर अपॉन आर प्लस एम जी बराबर. तो T0 वाला इक्वेशन ए का नंबर, T0 बी वाला इक्वेशन नंबर बी, आणि दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आहे बघा मला. मग मी इथंच लिहितो बघा आता, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1. ज्यांना हे इक्वेशन कळलं नसेल काही हरकत नाही, ठीक आहे, मी ते परत समजून सांगेल तुम्हाला. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, मग T0 बी मायनस T0 1, हे जे वन इक्वेशन आहे ते 2 मधनं जर सबट्रॅक्ट केलं तर T0 ॲट बी मायनस T0 ॲट ए लिहिलं. मग T0 ॲट बीची व्हॅल्यू टाकली, एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. ठीक आहे, ती व्हॅल्यू इथं घेतली, मायनस ऑफ एम वी ए स्क्वेअर अपॉन आर माइनस माइनस, ये क्या बन गया, एम जी का प्लस एम जी ना, माइनस माइनस, तो ये बन गया प्लस एम जी. ओके, ऐसा बन गया है. देखो, ये देखो कहाँ पे गया मेरा इक्वेशन, एम वी बी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी माइनस T0 ऑफ ए माइनस, त्याची व्हॅल्यू जशी तशी टाकली, माइनस माइनस प्लस बन गया, प्लस प्लस 2mg बन जाएगा. बरं बच्चा पार्टी, व्ही बीची व्हॅल्यू आठवते का आता तुम्हाला? व्हेलॉसिटी ॲट बी √5 rg, व्हेलॉसिटी ॲट ए √rg, व्हॅल्यू टाका, इक्वेशन सॉल्व करा, इक्वेशन मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, सो मी इथं लगेच पुढच्याच पेजवर घेतो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. आता शेवटचाच पॉईंट आहे, शेवटचीच टर्म आहे, शेवटची स्लाईड आहे. सो मग मी इथं लिहिलं T0 ॲट बी मायनस T0 ॲट ए इज इक्वल्स टू एम व्ही बीची व्हॅल्यू किती होती, √5rg, त्याचा काय स्क्वेअर अपॉन काय आर बरोबर, प्लस एम जी या माइनस एम जी था, एकच मिनिट, हां, प्लस एम जी मायनस एम व्ही ए स्क्वेअर, व्ही एची व्हॅल्यू किती, √rg, त्याचा काय स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. बच्चा पार्टी पटकन आता हां सांगा, लॉजिक सांगा. रूट आणि स्क्वेअर काय आला, कॅन्सल, तर 5mrg. ठीक आहे,
रूट आणि हा कॅन्सल डिवायडेड बाय आर 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 कॅन्सल प्लस एम जी मायनस स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल एम आर जी डिवाइडेड बाय काय आर 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 कैंसल प्लस एम जी बच्चा पार्टी इधर का प्लस एम जी इधर का माइनस एम जी प्लस एम जी क्या हो गया कैंसल इधर कौन बचा था 5 mg प्लस क्या mg 5 mg प्लस mg कितना बन गया 6 mg सो टेंशन एट पॉइंट बी माइनस टेंशन एट पॉइंट ए दोनों का वैल्यू कितना आ गया भाई 6 mg। आई बात समझ में बच्चा पार्टी लॉजिक समझ में आया सभी के ठीक आहे लॉजिक समजलं नसल समजलं तर बच्चा पार्टी एक ॲडिशनल फीचर आहे आपल्याकडे काय की आपण हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ठेवतोय आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असल्यामुळे तुम्ही याला परत घरी जाऊन बघू शकता म्हणजे घरीच आहेत तुम्ही ऑलरेडी तर उद्या पण त्याला रिवाईज करू शकता किंवा उद्या संध्याकाळी सेशन सुरू होण्यापूर्वी रिवाईज करत जायचा ओके सो टेन्शनची जी व्हॅल्यू आली आहे जी आपण तुमच्या समोर मांडली आहे व्हॉट इज एम तर एम इज मास ऑफ दॅट बॉब व्हॉट इज जी द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सो टेन्शन ॲट बी माइनस टेंशन ॲट पोजिशन ए त्याची व्हॅल्यू आपल्याला आली आहे सो नाव बच्चा पार्टी मैं आपसे बोलता हूँ की आय डू एक्सपेक्ट की तुम्ही आता जसं मी टेन्शन ॲट टॉप अँड टेन्शन ॲट बॉटम काढलं त्याच प्रकारे तुम्ही लोकांनी टेन्शन ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन अँड टेन्शन ॲट लाईक टॉप पोझिशन ह्या दोघांमधला डिफरन्स काढावा बॉटम पोझिशन किंवा टॉप पोझिशन या दोघांमधलाही डिफरन्स तुम्ही काढू शकता टेन्शनचा तर तो टेन्शनचा डिफरन्स तुम्ही काढावा ही माझी अपेक्षा आहे ठीक आहे सो दॅट विल बी गिवन ॲज होमवर्क फॉर यू पीपल सो ट्राय करा त्याला की सी पॉईंटचं टेन्शन आणि ए पॉईंटचं टेन्शन दोन्ही टेन्शन तुम्ही लिहून काढावेत आणि त्यांच्या व्हॅल्यूज किती येत आहेत ते मला सांगावे ठीक आहे सो चालेल करताल प्रयत्न ओके सो या आय डू एक्सपेक्ट यू फ्रॉम युअर साईड देन बरं आता अपेक्षित हे तुम्ही पाहताय आपण आपले डेमो सेशन 26 तारखेपर्यंत जॉईन करणार आहोत तर तुमचे कोणी मित्रमैत्रीण असतील तुम्हाला आवडत असतील आपले सेशन तर नक्की त्यांना आपल्याबद्दल रिकमेंड करा त्यांना आपली माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि त्यांना सेशन अटेंड करण्यासाठी आग्रह करा आणि जर त्यांना आवडलं तर दे कॅन कंटिन्यू आणि तुम्हाला मी सांगितलं आहे सुद्धा की आपण रेफरल ॲज अ टोकन ऑफ लव ॲप्रिसिएशन म्हणून आम्ही तुम्हाला स्मार्ट वॉच किंवा एक स्कूल बॅग तुमची कॉलेजची सॅक आम्ही तुम्हाला एक टोकन ऑफ लव म्हणून देणार आहोत आणि तुमचं जर आणि तुम्ही जे प्रॉडक्ट रिकमेंड करतात ऑब्वियसली ते बेस्टच आहे तर हे जर तुम्हाला बेस्ट वाटत असेल तर प्लीज लेट युअर फ्रेंड्स नो अबाउट अस आणि आपल्या ग्रुपला त्यांना इन्व्हाइट करा जॉईन करण्यासाठी आणि आणखी एक तुम्ही त्या कम्युनिटी चॅनलवर असताल तर तिथं फिजिक्सचा काल एक व्हिडिओ टाकला आहे वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचा तर प्लीज नाही वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी नाही वेवलेंथ आणि टाईम पिरियडचा तर तो व्हिडिओ बघा त्याच्यावर कमेंट करा त्याचे आज MCQ क्वेश्चन पण पडणार आहे त्या क्विजमध्ये पण सहभागी व्हा सो याने तुमचा इंटरेस्ट वाढणार आहे समजून घ्या गोष्टींमधला ठीक आहे सो थँक्यू फॉर जॉईनिंग आणि 5 मिनिटामध्ये तुमचं आता केमिस्ट्रीचं सेशन सुरू होईल टाटा बाय बाय सी यू